मानसी ट्रेनच्या बाथरूममध्ये गेली. मी दरवाजाजवळ उभा होतो. ती आतमध्ये थोडा वेळ होती आणि तिने नंतर मला आवाज दिला की बाथरूममध्ये ये. मी पण बाथरूममध्ये गेलो आणि मानसीने मला बाथरूममध्येच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 4-5 दिवसाची सुट्टी काढून मी गावी चाललो होतो. नोकरीसाठी मी खूपच दूर राहत होतो. घरच्यांनी मला मुलगी बघायला बोलवलं होतं. माझा तर लग्नाचा काहीच विचार नव्हता, पण घरचे खूपच फोर्स करू लागले की मुलगी बघायला ये म्हणून. मी रात्री प्रवास करणार होतो. माझं तिकीट कन्फर्म झालं नव्हतं, त्यामुळे मला लोकल डब्यामध्ये प्रवास करावा लागणार होता. ट्रेन रात्री 10 वाजायला होती. मी 9 वाजता स्टेशनवर पोहोचलो होतो. स्टेशनवर तर गर्दी होती, पण एवढी पण जास्त गर्दी नव्हती. मी ट्रेनची वाट बघत स्टेशनवर बसलो. थोड्या वेळाने एक बाई माझ्याजवळ येऊन बसली. ती मला म्हणाली, मी वॉशरूमला जात आहे, माझ्या बॅगवर थोडं लक्ष ठेवा. तिने तिची बॅग माझ्याजवळ ठेवली आणि ती वॉशरूमला गेली. 10-12 मिनिटे झाली तरी ती आलीच नाही. तिला एवढा वेळ का लागला असेल, मी विचार करत होतो आणि ती आली. ती आल्यावर आमचं बोलणं सुरू झालं. तिचं नाव मानसी. ती मला म्हणाली, तुमचं लग्न झालेलं आहे का? मी तिला म्हणालो, नाही नाही, लग्न नाही झालं माझं. मानसीचं लग्न होऊन 3 वर्ष झाले होती. तिचा नवरा सरकारी नोकरीवर होता आणि ती प्रायव्हेट नोकरीला. दोघे पण दूर राहत होते. महिन्यामध्ये एकदा ते भेटत होते. मानसी 1 महिन्यानंतर तिच्या नवऱ्याला भेटायला आली होती, पण तिचा नवरा कामातच होता. ती मला म्हणाली, महिन्यात आमचं एकदाच भेटणं होतं आणि यावेळी तर नवरा भेटलाच नाही. मी नाराज होऊन परत जात आहे. मी तिला म्हणालो, त्यात काय नाराज व्हायचं, नंतर परत भेटायचं. मानसी म्हणाली, अरे तुला नाही समजणार नवरा बायकोचं भेटणं कसं असतं तर. तिने तर मला सर्वच ओपनली सांगितलं. तिचं बोलणं ऐकून तर मला रोमॅन्टिकवाली फिलिंग येऊ लागली. मी तिला म्हणालो, मी नाही तसं कोणाला भेटलो अजून. मानसी माझ्यासोबत तर अशी जुळली होती की जसं आम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो. आम्हाला फक्त अर्धा तास झाला होता भेटून. थोड्या वेळाने ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये गेलो. लोकल डब्बा असल्याने गर्दी होती. आम्हाला तर बसायला पण जागा नव्हती. मानसी माझ्यासमोर उभी होती आणि मी तिच्या मागे. तिला अगदी चिटकून मी उभा होतो. मानसीच्या स्पर्शाने तर मला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. मानसी मला म्हणाली, एवढं पण चिटकून नको उभं राहू, माझ्या फिलिंग जाग्या होईल. मी तर तिला परत परत. आता मानसी मला म्हणाली, मला बाथरूमला जायचं आहे, तू माझ्यासोबत चल. मानसी ट्रेनच्या बाथरूममध्ये गेली. मी दरवाजाजवळ उभा होतो. ती आतमध्ये थोडा वेळ होती आणि तिने नंतर मला आवाज दिला की बाथरूममध्ये ये. मी पण बाथरूममध्ये गेलो आणि मानसीने मला बाथरूममध्येच. ती माझ्यासोबत असं काही करेल मला वाटलं नव्हतं. आम्ही दोघं तर रात्रभर बाथरूममध्येच होतो. तो प्रवास तर कधीही न विसरण्यासारखा होता. नंतर मानसीला मी कधी कधी भेटतच होतो, पण ट्रेनमधला तो प्रवास खूपच छान होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.